आईवडील आपल्या मुलांना शाळेमध्ये का पाठवतात? तर या मुलांनी शिकावं, मोठं व्हावं, स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि आपल्याला जे कष्ट करायला लागले, जो त्रास सहन करायला लागला होता, तो आपल्या मुलांना होऊ नये आणि यासाठी ते आईवडील शाळेमध्ये पाठवतात. तिकडे हाडाचे काडं करतात, रक्ताचं पाणी करतात, डोळ्यांचा दिवा करतात, काम करतात, कष्ट करतात. पण दुर्दैवानं ही मुलं शाळेमध्ये जाऊन नको ते उद्योग करतात आणि आपल्या आईवडिलांना जन्मभराची शिक्षा देतात. अशीच एक घटना आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे नागपूरला. नागपूर या ठिकाणचा मौदा हा भाग आहे आणि त्या ठिकाणचं शिवाजीनगर. आता या भागामध्ये राहणारी एक मुलगी आहे, एक तरुणी आहे. तिचं वय आहे साधारणपणे 15 वर्षाचं. या ठिकाणी नाव सांगू शकत नाही. वय आहे 15 वर्षाचं आणि ही 10वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेते आहे. आता या मुलीचे वडील जे आहेत ते एका कंपनीत काम करत आहेत. आई शिवणकाम करते आहे आणि भाऊ जो आहे त्याचं शिक्षण चाललेलं आहे. आता ही जी मुलगी आहे त्या मुलीचं 10वीचं वर्ष होतं, अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे आणि यासाठी घरच्यांनी त्या मुलीला एक्स्ट्रा क्लास लावलेले होते आणि या क्लाससाठी ही मुलगी सकाळी 8च्या सुमारास घरातनं बाहेर पडायची. तारीख होती 21 जून 2022. या दिवशीसुद्धा सकाळी 8च्या सुमारास ही मुलगी तिच्या क्लासला निघाली, क्लासला गेली. त्यानंतर ती क्लासवरून माघारी यायची वेळ झाली, पण अजूनही ती माघारी आलेली नव्हती. दुपार झाली, त्याच्यानंतर संध्याकाळ झाली, पण अजूनही ती मुलगी माघारी आलेली नाही. अंधार पडायला लागला. आता आईवडील जे आहेत ते मुलीबरोबर संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्या मुलीचा संपर्क होत नव्हता. ती कुठं गेली, काय गेली त्याचा तपास लागत नव्हता आणि मग घरच्यांनी क्लासमध्ये चौकशी केली, पण तिथूनही ती गेली असं समजलं. त्यानंतर मैत्रिणींकडे चौकशी केली. त्यावेळेस एका मैत्रिणीनं सांगितलं की आम्ही दोघी मिळून एकत्र म्हणजे सकाळी होतो क्लास झाल्यानंतर, पण नंतर ती एका तरुणाच्या गाडीवरती बसून निघून गेलेली आहे. आता नंतर मग तो तरुण कोण होता, काय होता याबद्दलची माहिती घरच्यांनी घेतली आणि घरचे लोक जे आहेत ते तरुणाच्या घरी गेले, तर त्यांना समजलं की हा तरुणसुद्धा गायब झालेला आहे. आता या आईवडिलांना काय करावं ते सुचेना आहे. सकाळपासून आपली मुलगी गायब झालेली आहे आणि इकडं एक तरुण मुलगा जो आहे तो सुद्धा गायब झाला आहे. आईवडिलांना अन्नपाणी गोड लागत नव्हतं. मुलीची काळजी वाटत होती, मुलीची चिंता वाटत होती आणि अखेर मग आईवडिलांनी मध्यरात्री म्हणजे रात्री उशिरा पोलिसांमध्ये तक्रार देण्याचा निर्णय घेतला आणि ते मौदा पोलिसांमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी आमची मुलगी गायब झाली अशा पद्धतीची तक्रार नोंदवली. आता ही तक्रार ज्यावेळेस ते नोंदवत होते त्याच सुमारास एक तरुण पोलीस स्टेशनमध्ये आला होता आणि त्यानं पोलिसांना सांगितलं की त्या तरुणानं त्याच्या प्रेयसीची हत्या केलेली आहे आणि तिचं प्रेत सावंगी साळवा हा जो भाग आहे किंवा हा जो जंगली भाग आहे त्या ठिकाणी टाकलेला आहे. आता पोलिसांनी त्या तरुणाच्या सांगण्यावरून मग ते त्या जंगलामध्ये गेले. त्या ठिकाणी मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला, पण भयान अंधार होता आणि त्यामुळे तो मृतदेह सापडला नाही आणि नक्की कुठं ती घटना घडली किंवा कुठं तिला मारून टाकलं ही गोष्ट त्याला नीट त्या अंधारात समजेना आणि त्यामुळे मग म्हटलं की आपण दिवसा उजेडी याचा शोध घेऊ असं पोलिसांनी ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी मग पोलीस घटनास्थळी या तरुणाला घेऊन पोहोचले. त्यावेळेस एका तरुणीचा मृतदेह तिथं पडलेला होता. तिच्या मानेवर, पोटावरती चाकूनं वार करण्यात आलेले होते. आता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे. बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आता या हत्येमध्ये वापरलेला जो चाकू आहे तो चाकू पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि त्या तरुणीची जी बॅग होती ती बॅग या तरुणाने नदीमध्ये फेकली होती. ती बॅग काही सापडलेली नव्हती. पण ही तरुणी नक्की कोण होती, हा तरुण नक्की कोण होता, या दोघांचे संबंध काय होते आणि त्यानं ही हत्या का केलेली होती. आता ही जी मुलगी आहे ती 10वीमध्ये शिकत होती, तर हा जो मुलगा आहे तो मुलगा त्याचं नाव आहे धीरज सुरेश शेंडे. वय साधारणपणे 19 वर्षाचा आहे आणि भामेवाडा या भागामध्ये तो राहत होता. आता याची घरची परिस्थितीसुद्धा एक सर्वसामान्य अशा पद्धतीची होती. आईवडील हे कष्टाची कामं करत होते आणि धीरज हा हल्दीराम जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये नोकरीला होता. त्याची 12वी झालेली होती आणि अशा पद्धतीचा हा 12वी झालेला धीरज आणि 10वीला शिकणारी ही 15 वर्षाची मुलगी यांची भेट इंस्टाग्रामवरती झाली. त्यानंतर त्या दोघांची चांगली ओळख झाली आणि दोघंही सोशल मीडियावरती प्रचंड ॲक्टिव्ह होते आणि त्यांच्या हातामध्ये सतत मोबाईल आणि सतत त्यांचं चॅटिंग चालू असायचं आणि याच्यामधून या दोघांची गाढ मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि या दोघांचं प्रेम प्रकरण साधारण पाठीमागच्या 6 महिन्यापासून चालू झालेलं होतं. आता यांच्या भेटीगाठी चालू झाल्या आणि हे सगळं चाललेलं होतं. आता ही गोष्ट
किती जरी लपून ठेवली तरी पण ती समाजाला समजतेच. त्या पद्धतीनं मग ही गोष्ट घरी समजली. आता घरच्यांना कळल्यानंतर घरच्यांनी या दोघांनाही समज दिली, मुलीलाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला की अशा गोष्टी करू नका, तुम्ही तुमच्या शिक्षणावरती करिअरवरती लक्ष द्या, अशा पद्धतीनं समजावून सांगितलं हे चुकीचं आहे वगैरे हे सगळ्या गोष्टी. पण तरीही यांचं प्रेम प्रकरण जे चालू होतं ते तसंच चालू राहिलेलं होतं आणि चेहऱ्याला स्कार्फ बांधून ही क्लास बुडवून त्याला भेटायला जायची आणि तो सुद्धा त्याचं काम बुडवून तिला भेटायला यायचा. असा हा सगळा प्रकार चालू झालेला होता. आता हे सगळं चाललेलं असतानाच तो प्रियकर जो आहे त्या प्रियकराला समजलं की ही जी आपली प्रेयसी आहे त्या प्रेयसीचा अजून एक अत्यंत जवळचा मित्र आहे. आता यावेळेस तो मित्र आणि हा या दोघांच्यामध्ये सुद्धा मग म्हणजे त्याला कळलं, मग त्याची भेट झाली. भेट झाल्यानंतर यांच्यामध्ये बाचाबाची व्हायला लागली आणि ती फक्त माझी आहे आणि तू तिचा नाद सोड असं दोघंही एकमेकांना सांगत होते आणि एकमेकांना मग धमक्या देणं, बाचाबाची वगैरे अशा सगळ्या गोष्टी चालू झालेल्या होत्या. आणि एका मुलीमुळे दोन तरुणांमध्ये भांडण सुरू झालेलं होतं, वाद सुरू झालेला होता. पण धीरज आणि ती मुलगी यांच्यामधल्या भेटीगाठीसुद्धा चालू होत्या. आता 20 जून 2022ला या धीरजनं त्या मुलीला फोन लावला आणि उद्याच्याला आपल्याला फिरायला जायचं असं म्हणून सांगितलं. आता नेहमीप्रमाणे मग ती पण तयारीमध्ये होती आणि सकाळी क्लासच्या निमित्ताने ती घराच्या बाहेर पडली आणि क्लासमध्ये गेली. एक विषय झाला. त्याच्यानंतर ती मुलगी तिच्या मैत्रिणीच्या बरोबर ती बाहेर आली. बाहेर आल्यानंतर मग धीरज गाडी घेऊन आलेला होता. त्या गाडीवरती बसली आणि ती धीरजबरोबर ती निघून गेली आणि मैत्रीण जी आहे ती तिच्या घरी निघून गेली. त्यानंतर आता धीरज त्या मुलीला घेऊन कुही हा जो भाग आहे त्या भागामध्ये किंवा सावंगी शिवार जो आहे तर त्या भागामध्ये आला आणि या ठिकाणी मग निर्मनुष्य ठिकाणी ते दोघं भेटले आणि मग या ठिकाणी त्यांच्यामध्ये अत्यंत जवळीक अशी निर्माण झाली आणि त्यानंतर मग यांच्यामध्ये बोलणं सुरू झालं. याच्यामध्ये मग त्या दुसरा मित्र जो आहे त्या मित्राचा विषय निघाला की तू त्याला कशाला म्हणजे आपल्या दोघांचं प्रेम आहे, मग तू आता त्याच्याबरोबर बोलू नको, त्याचा नाद सोड, त्याच्याशी मैत्री ठेवू नको वगैरे वगैरे असं. आता या विषयावरून या दोघांच्यामध्ये मग भांडण सुरू झालं. आता ती मुलगी जी आहे ती दुसऱ्या मित्राची मैत्री जी आहे ती तोडायला तयार नव्हती. आता यावरून धीरज आणि ती यांच्यामध्ये मग अजूनच हमरीतुमरी सुरू झाली आणि मग त्या गोष्टीमध्ये पार अगदी हे प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचलं आणि धीरजकडील चाकू जो होता तो चाकू त्या मुलीनं घेतला आणि धीरजवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आता यावेळेस ह्यांना भयंकर राग आला आणि त्या रागाच्या भरात आपण जिच्यावर प्रेम करतोय किंवा आपण जिला सर्वस्व मानतोय ती दुसरा एक मित्र आहे त्याच्याबरोबर जवळीक साध्य आहे ही गोष्ट याला सहन होत नव्हती आणि त्यामुळं मग त्यानं तोच चाकू घेतला आणि त्या चाकूनं त्या मुलीवरती वार करायला सुरुवात केली. तिला रक्तबंबाळ केलं आणि ती जागेवरती कोसळलेली आहे, ती खाली तडफडती आहे. आणि धीरजनं काय केलं, तो जो चाकू आहे तो चाकू आणि त्या ठिकाणी त्या मुलीची बॅग जी आहे ती घेतली आणि चाकू जाता जाता रस्त्यामध्ये फेकून दिला आणि बॅग जी आहे ती नदीमध्ये टाकून दिली आणि हा पुन्हा गावात माघारी आला. आता त्याला जखम झालेली होती. नंतर त्यानं मेडिकलमधून मग काय प्राथमिक उपचार वगैरे त्यावरती म्हणजे काही घेतलं आणि त्याच्यावरती उपचार केलेले आहेत. आता एका बाजूला वेदनांचा त्रास होत होता, दुसऱ्या बाजूला त्याला पश्चाताप होत होता की आपण आपल्याच प्रेयसीला मारलेला आहे आणि रागाच्या भरात आपण आता हे काय करून बसलो, जिच्यावर एवढं प्रेम केलं होतं तिलाच आपण संपवलेलं आहे. आता यातून आपल्याला दुसरा मार्गसुद्धा निघला असता, पण रागाच्या भरात आपण हे सगळं करून बसलो. ह्याचं मन स्वतःला खायला लागलेलं आहे, काय करावं त्याला सुचत नाही आहे. आणि ती प्रेयसी जी आहे ती जंगलामध्ये तडफडत पडलेली आहे आणि इकडं याचा जीव जो आहे तो सुद्धा कासावीस होतो आहे. आणि याच मानसिकतेमध्ये तो दिवस मावळला आणि पार अगदी मध्यरात्र झाली आणि अखेर शेवटी यानं निर्णय घेतला पोलिसांमध्ये जाण्याचा आणि मग तो पोलिसांमध्ये गेला. मौदा पोलीस जे आहेत त्यांच्याकडे गेला आणि त्यानं जे काही घडलं ते त्यानं तिथं सांगितलं आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे मग रात्री पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण रात्रीचं हा मृतदेह सापडला नाही आणि मग सकाळी जाऊन ते त्या ठिकाणी शोधलं आणि तो मृतदेह सापडला. अशा प्रकारे एका अल्पवयीन प्रेयसीची तिच्या प्रियकराने हत्या केली आणि स्वतः जाऊन ती कबुली दिलेली आहे. आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी फक्त तुमच्यासमोर मांडलेली आहे. कदाचित आता तपास चाललेला आहे, काहीतरी वेगळी माहिती, नवीन माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आता हा जो तरुण आहे त्या तरुणावरती कलम 302, 201, 376 आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय राहिला, तो म्हणजे की त्या तरुणाकडे चाकू कुठून आला होता. तर अशी माहिती समोर येते की पाठीमागं काहीतरी म्हणजे हे गुंडगिरीशी संबंधित विषय होता आणि त्यामुळे हा स्वतःजवळ चाकू बाळगत होता. आणि त्यावेळेस मग या दोघांच्यामध्ये म्हणजे प्रियकर प्रेयसीमध्ये वाद झाला. त्यावेळेस त्या प्रेयसीनं त्या प्रियकराकडे जो चाकू त्याच्याकडे असायचाच, तर तो चाकू हिनं घेतला आणि त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यानं हिच्याकडून तो चाकू घेतला आणि तिच्यावर वार करून तिला संपवलं, अशी माहिती समोर येते. पण आता पुढं अधिक तपासामध्ये पण वेगळं काय समोर येऊ शकतं. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? पाठीमागं मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की आपल्या आईवडिलांना त्रास होईल किंवा आपल्या आईवडिलांना दुःख होईल अशी कोणतीही गोष्ट आपल्याकडून होता कामा नये. उलट आपण अशी काही गोष्ट केली पाहिजे की जेणेकरून आपल्या आईवडिलांना आपला अभिमान वाटला पाहिजे. दुसरी गोष्ट, शिक्षण घेताना आपलं लक्ष हे शिक्षणावरती असलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं आहे की आपण त्या चित्रपटामध्ये पाहतो, मालिकांमध्ये पाहतो की बाबा हा हिरो आहे, ही हिरोईन आहे आणि ते असं काहीतरी करत बसतायत. कधीच त्या चित्रपटामध्ये, त्या नाटकामध्ये किंवा त्या मालिकांमध्ये वगैरे कधीच ते अभ्यास करताना वगैरे दाखवलं जात नाही. कुठेतरी गाणी गात आहेत, कुठेतरी बोंबलत फिरत आहेत असं दाखवलं जातं आणि त्याचा परिणाम आपल्या मनावरती होतो किंवा ह्या तरुण पिढीवरती होतो. लक्षात ठेवा, आपण शिक्षणासाठी गेलो आहे, आपल्याकडून शिक्षणच झालं पाहिजे. जर आपण भरकटत राहिलो तर मात्र मग अशा पद्धतीच्या घटना घडत राहतात. आणि आपल्याकडे एक म्हण आहे बघा, ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल. आपण जर चांगलं कार्य केलं तर आपल्याला त्याची चांगले फळं मिळतील आणि जर आपल्याकडून चुकीचं काम झालं तर तशीच फळं आपल्याला भोगायला लागतील. बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.